अनेक शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न की आपल्या द्राक्ष बागेत सटकेन करायचं की नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याकडं द्राक्ष बागेचा विचार केला तर अनेक व्हरायटी आहेत त्या आणि अनेक व्हरायटीची प्रत्येक व्हरायटीची वेगवेगळी वैशिष्ट्य असते ती. तर त्यापैकी सर्वात पहिल्यांदा आपण सुपर व्हरायटीबद्दल जाणून घेऊया. सुपर व्हरायटीचा विचार केला तर सुपर व्हरायटीमध्ये 10 ते 15 प्रकार पडते ते आणि प्रत्येक प्रकाराची काही वैशिष्ट्य असते ती. तर सुपरच्या पहिल्या 4-5 व्हरायटीचा विचार केला तर या व्हरायटीला कोणत्याही प्रकारचं कष्ट करावं लागत नाही, कोणतंही प्रकार झटावं लागत नाही, त्याची नॅचरल क्वालिटी होत असते. पण त्या व्हरायटीत ड्रॉबॅक असा असतो की थोडा जरी पाऊस पडला किंवा धुकं पडलं तरी ही व्हरायटी रोगाला जास्त बळी पडत असते. म्हणजे ही व्हरायटी नाजूक असते. म्हणजे थोडा जरी पाऊस पडला तर दावण्या, बुरी, करपा लगेच येणार आणि समजा फ्लॉवरिंगमध्ये पाऊस पडला तर कूज होणार. पण ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे क्वालिटी जोरात होत असते आणि बाकीच्या सुपरच्या बाकीच्या व्हरायटीचा विचार केला तर या व्हरायटीला कोणत्याही प्रकार झटायला लागत नाही. माल पाहिजे तसा पडतोय, बंच पाहिजे तसं होत्या ते. पण या क्वालिटीचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर क्वालिटीची कमी, पण मालाची हमी. ही अशी व्हरायटी आहे. मग तुम्ही आता ह्या मी पहिल्यांदा सांगितलं त्या व्हरायटीला तुम्ही 100% सबकेन करू शकताय आणि ज्या राहिलेल्या सुपरच्या व्हरायटी आहेत त्यांना सबकेन नाही केलं तरी चालते. आता बाकीच्या व्हरायटी सांगायला गेलं तर एस-एस-एन, व्ही-एच-डी, अनुष्का, माणिक चमन, साधी सोनाका, थॉम्पसन. तर ह्या व्हरायटीजनी कसं आहे, मालाची थोडी उतार-पाताळ असत्या आणि शेतकऱ्यांनी हे विचार करायला पाहिजे की आपली व्हरायटी माल टाकत्या का नाही टाकत्या. ह्या दृष्टीने तुम्ही सबकेन करू शकताय. पण माझं मत असं आहे की तुम्ही 100% सबकेन केला तर बरं होते. त्यावेळी आपली पहिली वेरण येत असत्या, त्यावेळी 70% तर सबकेन पडत असते. त्यामुळं जेवढं सबकेनला आले तेवढं 70% सबकेन करा आणि जे 30% राहते ते तुम्ही डायरेक्ट राखू शकताय. तर सबकेन केल्याचा ह्या व्हरायटीजने फायदा असा होतोय की फळ छाटणीला जो आपण माल पडणार आहे, तो माल ठोसार पडू शकतोय आणि सशक्त पडतोय आणि याचा फायदा असा होतोय की आपण जी गोळीघाटासाठी मारणार आहे किंवा घड सुधारण्यासाठी जे औषध मारणार आहे, ती मारायची काही गरज लागत नाही आणि ते ठोसार घड पडल्यामुळं रोगप्रतिकारशक्ती जास्त असते आणि ती रोगाला कोणत्याही बळी पडत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही सबकेनचं नियोजन करू शकताय आणि ब्लॅक व्हरायटीबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. धन्यवाद.